नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। 1 एप्रिल 2026 पासून सॅलरी स्लिपमध्ये मोठे बदल अधिकृतपणे लागू झाले आहेत। तुमचा हातात येणारा पगार कमी झाला आहे का? पी-एफ आणि बेसिक सॅलरी वाढली आहे का? आणि या नवीन नियमानुसार तुमच्यावर नेमका काय परिणाम होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बदल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1 एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार कंपन्यांना आता बेसिक सॅलरी प्लस डी ए मिळून किमान 50% CTC ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे। यामुळे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल केले आहेत। आत्तापर्यंत बेसिक कमी आणि अलाउन्सेस जास्त ठेवण्याची पद्धत होती, मात्र आता हे समीकरण पूर्णपणे बदलले आहे। 1 एप्रिलपूर्वी बेसिक सॅलरी कमी, अलाउन्सेस जास्त आणि PF कमी कट होत होता। आता 1 एप्रिल नंतर बेसिक सॅलरी वाढली आहे, अलाउन्सेस कमी झाले आहेत आणि PF डिडक्शन वाढलं आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये मोठा बदल दिसून येत आहे। या बदलाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे इन हँड सॅलरीवर झाला आहे। अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून PF डिडक्शन वाढल्यामुळे हातात येणारा पगार काही प्रमाणात कमी झाला, मात्र ग्रॉस सॅलरी पूर्वीसारखीच असली तरी डिडक्शन वाढल्यामुळे नेट सॅलरी कमी दिसत आहे। PF मध्ये आता जास्त रक्कम जमा होत आहे, यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात मोठा आर्थिक फायदा होणार आहे। ग्रॅज्युटीमध्ये वाढ झाली आहे, म्हणजेच आता सध्या थोडा तोटा आहे, पण भविष्यात मोठा फायदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। HRAमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे, स्पेशल अलाउन्सेस कमी करण्यात आले आहे। काही कंपन्यांनी बोनस स्ट्रक्चरमध्ये बदल केले आहेत। अनेक कंपन्यांनी सॅलरी रिस्ट्रक्चरिंग सुरू केले आहे। काही कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांना मील्स कार्ड देण्यात येत आहे। यावर टॅक्स सूट मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे। तसेच इन्शुरन्समध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यानंतर नवीन नियमानुसार सॅलरी स्लिप आता अधिक स्पष्ट आणि पारदर्शक झाली आहे। सर्व अलाउन्सेस वेगवेगळे दाखवले जात आहेत। PF आणि टॅक्स डिडक्शन स्पष्ट दिसत आहे। प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांवर या बदलाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे। IT आणि कॉर्पोरेट सेक्टरमधील हे बदल अधिक जाणवत आहेत। ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक आधी कमी होता त्यांना जास्त फरक जाणवतो आहे। 1 एप्रिलपासून लागू झालेल्या या बदलामुळे बेसिक सॅलरी वाढली आहे, PF आणि ग्रॅज्युटी वाढली आहे, अलाउन्सेस कमी झाले आहेत, इन हँड सॅलरी काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र भविष्यातील आर्थिक सुरक्षितता वाढली आहे। आणि ही होती 1 एप्रिलपासून लागू झालेल्या सॅलरी स्लिपमधील सविस्तर बदलाची माहिती। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।